मुंबई पाठोपाठ आता पुण्यामध्ये आज भाजपची तिरंगा रॅली निघणार आहे। मुख्यमंत्री फडणवीसांसह रवींद्र चव्हाण सुद्धा उपस्थित राहणार आहेत। तिरंगा रॅलीवर राष्ट्रवादीचा मात्र आक्षेप आहे। नगरसेवक अमोल बालवडकर यांचा रॅलीच्या नियोजनावर आक्षेप आहे। पुण्यामध्ये भाजपकडून आयोजित करण्यात येणाऱ्या तिरंगा रॅलीवरून आता आक्षेप घेतला जातोय। नगरसेवक अमोल बालवडकर यांनी रॅलीला विरोध नसल्याचं स्पष्ट केलंय। मात्र वर्किंग डेच्या दिवशी रॅली आयोजित केल्यानं वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असं म्हटलंय। प्रत्येक कार्यकर्त्याला 100 दुचाकी घेऊन येण्याचं आवाहन करण्यात आलं असून मोठ्या संख्येनं दुचाकी आल्यास त्याचा त्रास सर्वसामान्य पुणेकरांना होईल असा दावा बालवडकरांनी केलेला आहे। तिरंगा रॅली मैदानावर आयोजित करून योग्य नियोजन करावं अशी मागणीही त्यांनी केली। आपण सर्वजण राष्ट्रभक्त आहोत। तिरंग्यावरती आपल्या सर्वांचंच प्रेम आहे की कुठल्याही प्रकारात तिरंगा रॅलीला माझा विरोध नाही आहे। सर्व कार्यकर्त्यांना त्यांनी 100 टू व्हीलर आणायला सांगितलेत आणि एखादं मैदान निवडलं असं तर ठीक होतं, पण जर तुम्ही शहराच्या मुख्य रस्त्यांवरती एवढे 10-15 हजार तुम्ही टू व्हीलर्स आणणार, ट्रॅफिक कोंडी होणार, वाहतूक कोंडी होणार, नॉईज पोल्युशन होणार, एअर पोल्युशन होणार, वाहतूक कोंडी झाली नाही पाहिजे, पार्किंगला सर्वांना जागा मिळायला पाहिजे, अशा पद्धतीने करावी। पुणेकरांना, सर्वसामान्य पुणेकरांना नाहक त्रास देऊन असा उपक्रम राबवू नये। हा उपक्रम राबवावा, योग्य पद्धतीने योग्य नियोजन करून राबवावा।